सकाळ नाना उठलेला आहे. हे शुभमचं घर आहे. हे सगळे चहा प्यायला बसल्यात. बाळ झोपलेला आहे. शुभम सरांच्या घरात अधिष्ठानाची स्थापना आहे. इकडून रायगड दिसतो पण आता ऊन असल्यामुळे दिसत नाहीये लांब. बॅक एंट्री आहे. आता चाललोय आम्ही इथे हरिहर रिसोर्टला, त्याच्यानंतर दिव्यागर, त्याच्यानंतर बघू कुठे प्लॅन होतोय का. सासरवाडी कदाचित सासूला जाऊन भेटून येतो. त्या वाढलेला आहे. सकाळी सगळे उठून फ्रेश होऊन चाललेत, पण फ्रेश होऊन पण काय सगळ्यांचे थोबाडावरती 12 वाजलेले आहेत. आंघोळ करतात.
चला तर मंडळी, गाडी पार्क करून आलोय, आता देवळात जाऊया. सगळेजण इथे उभे आहेत. चल फोटो काढला मी. चला तर आता हातपाय धुवून घेऊया. अद्वैत आणि शुभ्रा हातपाय धुत आहेत. बाकी सगळे हातपाय धुवत आहेत. धुवून झाल्यानंतर दर्शनाला जाऊया. हातपाय धुवून झालेले आहेत. मी हातपाय धुतो आणि मग पुढे दर्शनाला जाऊया. हातपाय धुवून झालेले आहेत. लादी पण खूप गरम आहे. आणि आता चला दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहून दर्शन घेऊया. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आतमधलं मला व्हिडिओ नाही घेता येणार. तर आतमधून दर्शन घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला पुढची व्हिडिओ कंटिन्यू करतो. चला तर मंडळी, दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे. बघू शकता सगळीजण किती खूप गर्दी आहे. चला तर आता पुढचा प्रवास सुरू करूया. आता आपल्याला जायचं आहे हरिहरेश्वरच्या बीच वरती. तर ही बघू शकता इथे तोफ ठेवलेली आहे. खूप छान प्रकारे ठेवले आहे तोफ. फायनली हरिहरेश्वरला आलोय. दर्शन वगैरे झालंय आणि आता बीचवर जातोय आम्ही. बघू शकता अर्धे चढतायत वरती. आणि आमचे सरकार मागे येत आहेत. उन्हाला जरे गे खूप दमलो आहे. जन्नत आहे वरती. अजून किती लांब आहे? खूप वरती आहे. अजून खूप वरती आहे. हा अरे
बघू शकता की समुद्र किती छान दिसतोय. हा व्हिडिओ वरतून काढलेला आहे. पब्लिक पण आहे बीच वरती. आता उतरायचं खाली डायरेक्ट समुद्रात आहे. तेच आहे इथून चढायचं आणि तिकडून उतरायचं. एवढंच असं दुपारी थोडे अरे रे इथे रायगडला कसं चढले असतं समुद्राचं कोणती आहे. थांब ना माझ्यासोबत. बघू शकता उर्मी आणि दीक्षिता चालले आहेत पुढे पुढे. त्यांना लवकर जाण्याची घाई लागले. लवकर त्यांना तो सीन बघायचा आहे हरिहरेश्वरचा. आणि मागून शुभ्रा आणि आरोही येते. चला तर आपल्याला ज्या स्पॉटची आतुरता होती त्या स्पॉटवरती आपण आलेलो आहे. तर फायनली हा स्पॉट वरती यायचं होतं. त्या स्पॉट वरती आलेलो आहे. सगळेजण स्पॉटला उभे आहेत. आता इथे काही आपण फोटो वगैरे क्लिक करूया. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आरोही वरती आहे. मंडळी बघू शकता किती छान नजारा आहे. छान वाटतं इथे आल्यावर. अरे हा रे पकडूया. चला तर मग आता निघूया दिव्यागरच्या बीचला. पहिलं जेवून घेऊया, नंतर मग बीच वरती जाऊया.
खिडकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाचा हे आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 गणपती पोळ्याचं दर्शन कोकण देवदेवतांचा महाल कोकण लाल परीचा प्रवास कोकण चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण आंबा काजू नारळी पोफळी उडदाची पिठी अन सोलकढी भाकरी कालवणाची चव लयण्यानी कोकणाची बायू जेवणात भारी कोकण मंडळी, चला तर मंडळी फायनली आता थांबलोय. आलोय ॲक्च्युली मित्राकडे इथे. आमचे खूप जुने मित्र आहेत, संजू म्हणून. त्यांनी ॲक्च्युली इथे गावाला त्यांची आता खानावळ आहे, राणे बंधू खानावळ करून. तर चला आपण आतमध्ये जाऊया. राणे बंधू खानावळ सगळेजण बसलेले आहेत. सगळ्यांनी हाय करा. आणि हे आमचे संजय, आमचे जे खास माणूस मुंबईचे. तर तुम्ही कधी इकडे आलात दिव्यागरला तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आहे बघा, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. आता जेवण ऑर्डर करूया. जेवण ऑर्डर केल्यानंतर मग तुम्हाला. चला तर मंडळी, जेवण आलेलं आहे. 2 चिकन थाली आहे आणि 3 सुरमई थाली, 1 व्हेज थाली आहे, 1 फ्रॉन्स थाली आहे आणि 2 फ्रॉन्स प्लेट वेगळ्या दिलेल्या आहेत आणि जोडीला सोनकढी पण आहे. तर जेवणाचा आस्वाद घेतो आणि सांगतो जेवण कसं आहे ते. चला तर मंडळी, जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं. तर आता जाऊया बीचवरती, थोडा एन्जॉय करूया. भेटूया बीचवर. लोकांची बस्ती चालली आहे मस्त. सगळे बसले, फक्त उर्मिला बसायला भेटत आहे. अरे दीक्षिता
ए बाबू साईडला हो ना. आता सनसेट किती छान दिसतोय. बघू शकता अद्वैत कसा बॉल घेऊन धावतोय खेळण्यासाठी. आता पाण्यात जाऊन खेळेल. तर चला तर मंडळी आता जाऊया घरी. संध्याकाळ पण झालेली आहे. आता निघालोय आपण दिव्यागरून. थोडंसं गणपती घेतलं, शूटिंग नाही झालंय, थोडं थकलेलं त्याच्यामुळे. थोडंसं यांच्या राईडच्या नंतर दाखवतो व्हिडिओज. आता चाललोय लोणेरला. भावाच्या सासरवाडीला गेलो नाही कारण टाइम नव्हता आपल्याकडे. आता आपण आत घोणसा घाटमध्ये. गल्ला फिरतो तो. तर मंडळी बघू शकता हा शुभमचा घर आहे. जाऊया आता घरी. तर फायनली घरी पोचलो आहे. हे बघू शकता शुभमचे पप्पा हो तिकडे आणि शुभमची आई. चला तर नमस्कार मंडळी, मी हा ब्लॉग इथेच संपवतोय. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.